नमस्कार मैत्रिणींनो, आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाचं 14 पाठाचं पारायण किंवा एक पारायण कसं करावं या संदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर पारायण काळात अडचण आली तर पारायण कसं पूर्ण करावं, उद्यापन कसं करावं ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळून जाईल। 19 मार्च 2026 या दिवशी आहे गुढीपाडवा। याच दिवशी होते आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि याच दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुद्धा सुरुवात होत आहे। नवरात्र म्हटलं की आपल्या कुलदेवीचा मानसन्मान करण्याचं वेळ असते। तर या दिवसामध्ये देवी तत्व हजारो लाखो पटीनं पृथ्वीवरती असतं। त्यामुळं जी काही आपण सेवा करू त्याचं फळ जे आहे ते आपल्याला त्वरित मिळत असतं आणि तुम्ही या सर्व सेवा करताय, मग तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीची सेवा ही व्हायलाच हवी। जर आपल्याकडून कुलस्वामिनीचा मानसन्मान झाला नाही तर त्या सगळ्या गोष्टी या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तुम्ही करा आणि बघा तुमची जी सगळी अडकलेली कामं आहेत ना ती पूर्ण होऊ लागतील आणि तुमच्या कुलस्वामिनीची कृपा तुमच्या कुटुंबावर, घरावर कायम आणि वर्षभर राहील। आता कुलस्वामिनीची सर्वात प्रभावशाली सेवा ती म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ। तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या, कोणतीही कुलस्वामिनी असू द्या, आपल्या कुलदेवतेसाठी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ हा करू शकता। तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न होते। तर दुर्गा सप्तशतीचा पाठ या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये जर 14 वेळा आपण केला तर यामुळं आपल्याला नवचंडी केल्याचं पुण्यफळ जे आहे ते मिळत असतं। एरवी बघा आपण नवचंडी करायचं म्हटलं तर आपल्याला 50 ते 60 हजार रुपयेपर्यंत खर्च येतो। तो बऱ्याच वेळेला आपल्याला परवडतही नाही किंवा तो करणं शक्य होत नाही। तर अशा वेळेला नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ जे आहेत ना ते तुम्ही आवर्जून करायचे आहेत। आता महिला, पुरुष, मुलं, मुली अगदी कोणीही हे पाठ करू शकतात, यासाठी कोणतंही बंधन नाही आहे। घरातील एका व्यक्तीने जरी दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ या 9 दिवसामध्ये केले तर याचा फायदा जो आहे, याचं पुण्यफळ जे आहे ते घरातील सर्व सदस्यांना मिळणार आहे आणि त्यामुळं आवर्जून प्रयत्न करा की दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ या 9 दिवसामध्ये करावेत करून। आता दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ जो आहे तो कोणता वाचावा असा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो। तर बघा, हा ग्रंथ तुम्ही बाहेर मार्केटमध्ये तुम्हाला जो ग्रंथ मिळतो तो तुम्ही वाचला तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे स्वामी समर्थ केंद्रातील किंवा मठातील दुर्गा सप्तशती ग्रंथ असेल तो वाचला तरी सुद्धा चालतो। या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचे जर तुम्हाला 14 पाठ करायचे असतील तर पहिल्या दिवशी म्हणजे चैत्र नवरात्रीची पहिली माळ गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही एक पाठ करू शकता। तुमच्याकडे जर घटस्थापना वगैरे असेल तर गुढीपाडव्याला पूर्णावरणाचा स्वयंपाक वगैरे असतो, गुढी उभा करायची असते, तर या दिवशी 2 पाठ करणं शक्य नाही। तर मग तुम्ही एक पाठ करू शकता। पहिल्या माळेला एक पाठ, दुसऱ्या माळेला 2 पाठ, तिसऱ्या माळेला 2 पाठ, चौथ्या माळेला 2 पाठ, 5व्या माळेला 2 पाठ, 6व्या माळेला 1 पाठ, 7व्या माळेला 1 पाठ आणि 8व्या माळेला 1 पाठ व 9व्या माळेला 1 पाठ असे जर तुम्ही पाठ केलेत तर तुमचे 14 पाठ या 9 दिवसामध्ये होऊन जातील। आता मी जे तुम्हाला सांगितले हे पाठ करायला, तर 1, 2 किंवा एक तर तुम्ही असं म्हणून नका की तुम्ही पहिल्या दिवशी 2 वाचले तरीसुद्धा चालतील, नंतर तुम्हाला परत एका दिवशी 1 सांगितलेलं आहे तर त्या दिवशी तुम्ही 1 वाचला तरीसुद्धा चालेल। कधी तुम्ही 3 वाचले, तुमच्याकडे जर वेळ आहे तर कधी एकदाच वाचलं तरीसुद्धा चालेल। आपल्याला काय आहे की 9व्या माळेला म्हणजे 27 मार्चला तुमचा एक पाठ राहिलेला पाहिजे, त्या दिवशी तुम्ही तुमचा पाठ करायचा आणि मग या 14 पाठांची समाप्ती जी आहे, उद्यापन जे आहे ते तुम्हाला करून घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्ही 14 पाठ जे आहेत ते करून घेऊ शकता। एक पाठ म्हणजे पूर्ण पुस्तक वाचणं हे लक्षात घ्या। आता तुम्हाला या नवरात्रीमध्ये 14 पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही रोज एक पाठ या पद्धतीने सुद्धा सेवा करू शकता। रोज एक पाठ तुम्हाला शक्य नसेल तर या 9 दिवसामध्ये एक पाठ करायचा आहे तरीसुद्धा तुम्ही करू शकता। आता या 9 दिवसामध्ये बघा, जर तुम्हाला एकच पाठ करायचं असेल म्हणजे संपूर्ण पुस्तक वाचायचं आहे तर या दुर्गा सप्तशतीसाठी एकूण 13 अध्याय आहेत। तर तुम्ही काय करू शकता, एक पाठ म्हणजे एक अध्याय नाही, एक पाठ म्हणजे पूर्ण 13 अध्याय। तर तुम्ही काय करू शकता बघा,
पहिल्या दिवशी पहिला अध्याय वाचू शकता, दुसऱ्या दिवशी 2 अध्याय, तिसऱ्या दिवशी 2 अध्याय, चौथ्या दिवशी 2, पाचव्या दिवशी 2 आणि त्यानंतर 6व्या दिवशी 1 आणि 7व्या दिवशी 1, 8व्या दिवशी 1 आणि 9व्या दिवशी 1. या पद्धतीने या 9 दिवसामध्ये तुम्ही 13 अध्यायाचा जे आहे म्हणजे 13 अध्यायाचा एक पाठ तो पूर्ण करू शकता. म्हणजे 9 दिवसामध्ये तुमचा एक पाठ पूर्ण होईल, म्हणजे एक पुस्तक पूर्ण होईल आणि तो पूर्ण होऊ शकतो. आता दुर्गा सप्तशतीच्या पारायणाला पहिल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सुरुवात करणार आहोत. तर तुम्ही घटस्थापना केली असेल तर तिथे बसून तुम्हाला प्रथम संकल्प करायचा आहे. तुमच्याकडे घटस्थापना नसेल तर देवासमोर बसून तुम्ही संकल्प करू शकता. तुम्ही जर अखंड दिवा प्रज्वलित करणार असाल तर अखंड दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर या सेवेला सुरुवात करायची आहे. संकल्प कसा करायचा तर बघा, उजव्या हातावर तळ हातावर आपल्याला उजव्या थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा आणि एक फूल टाकायचं आणि त्या संकल्पामध्ये तुम्ही किती पाठ करणार आहात आणि तुमची इच्छा काय आहे हे तुम्हाला बोलून दाखवायचं आहे. तुमचं नाव तुमच्या गोत्रासहित, आता ज्यांना गोत्र माहीत नाही त्यांनी काश्यप या गोत्राचं नावाचा उल्लेख करायचा आहे आणि त्याच्यानंतर हे पाणी एका तामणामध्ये तुम्हाला सोडायचं आहे. त्यानंतर संकल्पामध्ये तुम्ही जेवढे पाठ सांगितलेले आहेत, बोललेले आहात, त्यानुसार तुम्ही तेवढे पाठ जे आहेत ते करायचे आहेत. या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये हे पाठ करत असताना किंवा पाठ जरी करत नसाल तरी नवरात्री असल्या कारणानं तुम्हाला ब्रह्मचार्याचं 9 दिवस पालन करायचं आहे. 9 दिवस घरामध्ये नॉनव्हेज बनवायचं नाही आहे, नॉनव्हेज खायचं सुद्धा नाही आहे. 9 दिवस तुम्हाला परान्न घ्यायचं नाही आहे. 9 दिवस घराला कुलूप लावून म्हणजेच घराला लॉक लावून बाहेर कुठे तुम्हाला गावाला वगैरे जायचं नाही आहे. वेशीच्या बाहेर जाऊ नका. म्हणजेच तुम्ही ऑफिसला वगैरे जात असाल, सकाळी जाऊन संध्याकाळी परत येत असाल तर तसं चालेल, पण 24 तास 2 दिवस घराबाहेर तुम्ही जाताय असं मात्र करू नका. कारण या 9 दिवसामध्ये देवीचा आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये वास असतो. दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना आसन एकच ठेवा. 9 दिवस जागा सुद्धा एकच ठेवा. 9 दिवस तुमच्याकडे चैत्र नवरात्रीमध्ये उपवास करायची पद्धत असेल तर तुम्ही उपवास देखील करू शकता. उपवास नसेल तर कांदा लसूण विरहित म्हणजेच कांदा लसूण न टाकता जे काही सात्विक जेवण असतं, वरण भात भाजी पोळी, ते तुम्ही निश्चितच खाऊ शकता. तुम्ही 2 वेळा जसं नॉर्मल जेवण जेवता तसं जेवू शकता. यासाठी उपवासच धरावा असं काही नाही आहे. आणि सकाळी जेवणाच्या अगोदरच वाचावं का तर बघा, जेवणाच्या अगोदर वाचलं तर अतिशय उत्तम, पण जेवणाच्या अगोदर वाचणं शक्य झालं नाही तर तुम्ही जेवण झाल्यानंतर कमीत कमी 1 ते 1.5 तास थांबा आणि नंतर तुम्ही वाचन केलं तरीसुद्धा चालेल. असं जेवण झालं की लगेच हात धुतला आणि लगेचच वाचायला बसलो असं मात्र करू नका. 1-1.5 तास झाला की थांबा, 1-1.5 तास थांबा आणि नंतर मग अन्नपचन होऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही वाचन केलं तरीसुद्धा चालेल. दुर्गा सप्तशतीचा पाठ सकाळी केला तर अतिशय उत्तम, पण सकाळी शक्य नाही झालं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही पाठ करू शकता. दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं म्हणजेच काय, एक वेळा आपण जेव्हा पाठ करायला बसलो तेव्हा एका जागेवर बसून एकाच वेळेमध्ये न उठता, मध्येच कोणाशीही न बोलता पहिल्या अध्यायापासून 13व्या अध्यायापर्यंत पठण करणं, याला म्हटलं जातं दुर्गा सप्तशतीचा एक पाठ किंवा दुर्गा सप्तशतीचे एक पारायण. आता तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा असेल, रोज एक अध्याय वाचायचा असेल किंवा 2 अध्याय वाचायचे असतील, जे काही तुम्हाला सेवा करायची असेल तर सुरुवातीला एक माळ ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा जो नवार्णव मंत्र आहे हा म्हणायचा आहे कुलदेवीचा. त्यानंतर तुम्ही ग्रंथ उघडल्यानंतर सर्वात पहिल्यांदा काय करायचं, प्रार्थना करायची आहे, जी तुम्हाला त्या पुस्तकामध्ये अगदी पहिल्या पानावर किंवा दुसऱ्या पानावर दिसून येईल. प्रार्थना म्हटल्यावरती तुम्ही देवीची 100 नावे वाचायची आहेत किंवा दुर्गा अष्टोत्तर नामावलीही वाचू शकता. त्यानंतर तुम्हाला वाचायचं आहे देवी कवच, त्यानंतर अर्गला, त्यानंतर तिलक आणि त्यानंतर तंत्रोक्त रात्री सूक्त
आणि त्यानंतर देवी अथर्वशीर्षम. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर पहिल्या दिवशी हे सगळे स्तोत्र सर्वप्रथम वाचून घ्यायचे आणि अध्यायाला सुरुवात करायची आणि दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही डायरेक्ट अध्याय घेतले तरीसुद्धा चालू शकतं. सप्तशती पाठ करत असताना सुरुवातीला ग्रंथाला हळद कुंकू लावायचं, स्वतःला हळद कुंकू लावायचं, अध्यायाला नमस्कार करायचा आणि त्यानंतर पूर्ण 1 ते 13 अध्याय वाचायचे आणि शेवटी क्षमा प्रार्थना दिलेली असते ती वाचायची. नंतर ग्रंथाला नमस्कार करायचा आणि त्यानंतर प्रसाद म्हणून तुम्ही काहीतरी दूध, एखादं फळ असेल तर ते ठेवू शकता. या पद्धतीने आपल्याला रोज सेवा करायची आहे. आता उद्यापन कसं करायचं बघा. तर उद्यापन जे आहे तर ते यंदा नवरात्र आहे 9 दिवसांचे, म्हणजे 27 मार्चला नवरात्र संपत आहे. तर 27 तारखेला आपल्याला या दुर्गा सप्तशती ग्रंथाचं जे पाठ झाले असतील त्याचं उद्यापन करायचं आहे. उद्यापन कसं करायचं. शेवटचा जो पाठ असेल या दिवशी 1, 2 जे काही तुमचे राहिलेले असतील किंवा तुम्ही अध्याय वाचताय तर ते जे काही अध्याय वाचल्याचे राहिलेले असतील तर ते सर्वप्रथम वाचून घ्यायचे आणि त्यानंतर ग्रंथाची पूजा वगैरे करायची आणि या दिवशी हवन करायचं आहे आणि या दिवशी कुलदेवीचा मानसन्मानही करायचा असतो. म्हणजेच पूर्णावरणाचा स्वयंपाक वगैरे जो असतो तर तो करायचा आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर मग आरती म्हणायची आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हवन करायचं आहे. या पद्धतीने हे उद्यापन जे आहे ते या दिवशी पुरणाचे दिवेसुद्धा बनवले जातात बघा काही ठिकाणी. तर त्या दिव्यांनी घटाची आरती केली जाते. हे सगळं पुढे मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे नवीन व्हिडिओमध्ये. तर या पद्धतीने याचं उद्यापन जे आहे ते तुम्हाला करायचं आहे. तर मैत्रिणींनो, हे उद्यापन झाल्यानंतर आता तुमच्याकडे घटस्थापना नसेल, तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही पूर्णावरणाचा स्वयंपाक हा निश्चितच करू शकता. याचा नैवेद्य त्या ग्रंथाला आपल्या कुलस्वामिनीला देवघरामध्ये दाखवू शकता आणि त्यानंतर आरती वगैरे करून तुम्ही छोटंसं हवन घरच्या घरी केलं तरीसुद्धा चालेल. तर ही आहे आपली दुर्गा सप्तशती पाठाची या 9 दिवसामध्ये आपण जे पाठ केले आहे त्याच्या उद्यापनाची संपूर्ण माहिती. धन्यवाद.